नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. एकाच छताखाली अनेक घरांचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या MCHI क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शन 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवासेनेतर्फे 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरात कॉमन मॅन दिन साजरा करण्यात येणार. ठाणे महानगरपालिका अर्थसंकल्पासाठी सूचना पाठवण्याचे नागरिकांना आवाहन. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मनसे नेते राज ठाकरे यांची बदलणारी भूमिका नेहमी लोकांनी बघितली आहे आणि अशी गोंधलेली भूमिका आहे आणि लोकसभा 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध त्यांनी प्रचार केला होता आणि 2024 मध्ये त्यांनी पंतप्रधान व्हावं म्हणून त्यांनी समर्थन केलं होतं आणि विधानसभेत त्यांनी भूमिका स्पष्ट नव्हती की ते महायुती सोबत आहे की भाजप सोबत. राष्ट्रवादीला 42 जागा कशा मिळाल्या याची चिंता करण्यापेक्षा त्यांचा पक्ष कसा वाचले आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ता कुठे आहेत याची जाण त्यांनी ठेवली पाहिजे. आणि जर तुम्हाला EVMवर संशय होता तर तुम्ही त्यावेळी इलेक्शन पेटिशन का दाखल केलं नाही आणि आता 3 महिन्यानंतर तुम्ही याच्यावर संशय व्यक्त करत आहेत, त्याला काही अर्थ नाही. एकाच छताखाली अनेक घरांचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या MCHI क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शन 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचे क्रेडाई MCIH ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना जितेंद्र मेहता म्हणाले, हायलँड गार्डन मैदानात होणाऱ्या या प्रदर्शनाचे यंदा 22वे वर्ष असून लाडक्या बहिणीसाठी विशेष सवलत योजना या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असणार आहे. या योजनेनुसार 20% रक्कम भरून घराची नोंदणी करणाऱ्या बहिणींना विशेष सवलत देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सुमारे 80 पेक्षा जास्त नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या 100हून अधिक रिअल इस्टेट प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध असतील. याशिवाय 15हून अधिक वित्त संस्था यात सहभागी होणार आहेत. गृहनिर्माण संस्थांसाठी सर्वोत्कृष्ट संस्था ही स्पर्धा असेल. लोकप्रतिनिधी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी ठाणे पूर्व भागातील आनंद सिनेमा येथून मोफत बस सेवा असणार असून संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना रांगेविना थेट प्रवेश देणार असल्याचे MCHI ठाणे क्रेडाईचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ठाण्यातील शिवचैतन्य मित्र मंच आयोजित श्री सिद्धिविनायक मंदिराच्या वर्धापनदिन निमित्त महाकुंभाभिषेक सोहळ्यात मंत्री योगेश कदम यांनी गणरायाचे घेतले दर्शन. महाकुंभयात्रेला गणेश चौक, शिवाजी नगर, वाघे इस्टेट येथून मध्ये हजारो आध्यात्मिक संत व कीर्तनकार, दिंडी, मृदुंग नाचत गाजत या यात्रेला सुरुवात. गृह व महसूल राज्यमंत्री योगेश कदम पहिल्यांदाच माघी गणेश उत्सव निमित्त येणार होत आहे. आमचे पक्षाचे शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी हा उत्सव सुरू केलेला आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे यांनी काम करतात, मेहनत करतात आणि महाराष्ट्राला पुढे नेत आहेत. त्यामुळे त्यांना ठाणेकर कधीच कमी पडले नाही. ठाणेकरांच्या कार्यक्रमात येण्यासाठी आमचा नेहमीच उत्साह असतो.
मान्सूनपूर्व कामे वेळेत व्हावी व सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा, यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनात आयोजित केली होती. महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रस्त्यांची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच खड्डे पडण्याची जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पाहणी करून सर्व कामे 30 एप्रिलपर्यंत करावीत. त्याचप्रमाणे मान्सून कालावधीत काही कारणास्तव खड्डे पडले तर ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज असेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या. महापालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांसंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्या. त्या अनुषंगाने सर्व प्राधिकरणाने आपल्या अखत्यारीतील कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत जेणेकरून पावसाळ्यात कोणत्याही समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागणार नाही या दृष्टीने राहावे असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी ज्या ठिकाणच्या रस्त्यांवर, उड्डाणपुलावर खड्डे पडतात त्या ठिकाणी प्रभाग समिती निहाय कार्यकारी अभियंत्यांनी तेथे कॉन्क्रिटीकरण किंवा अत्याधुनिक पद्धतीने अधिक गुणवत्तापूर्वक काम होईल किंवा कसे हे पाहावे. शहरात विविध ठिकाणी मेट्रो प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच ज्या ठिकाणी डेब्रिज पडलेले आहे ते तात्काळ उचलून रस्त्याचा पृष्ठभाग समतोल करण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी यावेळी दिल्या. तसेच मान्सूनच्या अनुषंगाने कराव्याच्या कामांसाठी पाहणी करून कराव्याच्या कामांचा आढावा घेणे. ज्या ठिकाणी मेट्रोच्या स्टेशनची कामे सुरू आहेत, पैकी पूर्ण झालेल्या कामाच्या ठिकाणचे बॅरिगेट्स उचलण्यात यावे. माजिवडा, कासारवडवली, गायमुख, डोंगरीपाडा, आनंदनगर, ओवा जंक्शन, वाघबी, कांचनपुष्प सोसायटी, हायपर सिटी मॉल, कासारवडवली फ्लायओव्हर आदी ठिकाणी मेट्रोच्या गर्दरखाली काम पूर्ण होऊन जेथे डेब्रिज पडलेले असल्याचे दिसून येते ते तात्काळ यावे. तसेच मेट्रो मार्गावर उभारण्यात आलेल्या सर्व पिलरची पाहणी करून ज्या ठिकाणी खड्डे असतील ते योग्य पद्धतीने बुजविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत दिल्या. त्याचप्रमाणे तत्वज्ञान विद्यापीठ ते मानपाडा जंक्शन येथील सर्व्हिस रस्त्याचे डांबरीकरण करणे. दोस्ती इम्पिरियासमोर पाणी पुरवठा विभागामार्फत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या. महापालिका कार्यक्षेत्रात नागरी विकासांतर्गत सुरू असलेली प्रकल्प कामे निधी अभावी पूर्णत्वास गेलेली नाही अशा कामांबाबतचा अहवाल संबंधित प्राधिकरणांनी तयार करावा. परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे आवश्यक निधीबाबत मागणी करून सदरची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करता येईल असेही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. एकूणच विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व प्राधिकरणांनी समन्वयाने कामे करण्याचेही आयुक्त सौरभ राव यांनी सूचित केले. ऐतिहासिक, सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने माघी गणेशोत्सवानिमित्त वंदे मातरम संघातर्फे ठाणे महोत्सव आयोजित केला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील कचराई तलावांजीक गणेश उद्यान मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये 1 ते 07 फेब्रुवारी या कालावधीत बाप्पा विराजमान होणार आहेत. दररोज विविध उद्बोधक प्रबोधन करणाऱ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार भेट देणार आहेत. यंदा येथील या महोत्सवाचे 3रे वर्ष आहे, अशी माहिती ठाणे महोत्सवाचे संस्थापक, निमंत्रक संदीप लेले यांनी गुरुवारी दिली. ठाण्यातील वंदे मातरम संघातर्फे माघी गणेश जयंतीनिमित्त या महोत्सवात 1 ते 07 फेब्रुवारी या कालावधीत ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनाचे कार्यक्रमासोबतच दररोज सायंकाळी भजन, कीर्तन होणार आहे.
शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर सकाळी 10 वाजता सामूहिक अर्थविशीर्ष पठण होईल. गणेश तत्व आणि पुराण या विषयावर ज्येष्ठ पंचांगकर्ते डॉ. करी सोमण यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार 2 फेब्रुवारीला एकल प्रस्तुत गायत्री बहुतुले यांचे श्री गणेश कथक नृत्य. सोमवार 3 फेब्रुवारी रोजी धर्मोरक्षती रक्षित या विषयावर डॉ. अभिजित फडणीस धर्मजागरण करतील. मंगळवार 4 फेब्रुवारीला हृदय वसंत फुलताना हा सुप्रसिद्ध कलाकार अशोक बागवे, संतोष राणे, प्रज्ञा पंडित आणि मनीष पंडित आणि गायक शुभम धनगाव यांच्या साहित्य, संगीत आणि सिनेमा यांचा संगम असलेला कार्यक्रम होईल. बुधवार 5 फेब्रुवारी रोजी विमल जैन हे पुनर्विकासातील संभाव्य धोके आणि घ्यावयाची काळजी या विषयावर उद्बोधक माहिती देतील. गुरुवार 6 फेब्रुवारी रोजी समर्थ भक्त, समर्थ रामदास व दासबोधाचे प्रचारक आणि कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमे दासबोधाचे निरूपण करणार असून 7 फेब्रुवारी रोजी महाआरती करून श्रींच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक निघणार आहे. या महोत्सवात होरायझन प्राईम रुग्णालयातर्फे महाआरोग्य शिबिर होणार असून गणरायाच्या दर्शनासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंदे मातरम संघाच्या संयोजकांनी केले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर, प्रशस्त घर असावे हे स्वप्न असते. मुंबईकरांनीही हेच स्वप्न उराशी बागले आहे. घराच्या समस्येमुळे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला आहे. अशा मुंबईकरांना पुन्हा मुंबईत परत आणून शासन सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून त्याच्या प्रशस्त घराचे स्वप्न पूर्ण करणार आहे, अशी ग्वाही आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काही विकासक विकास करण्यासाठी घेतलेल्या इमारती सोडून गेले, त्यांनी रहिवाशांना भाडेही अदा केले नाही. अशा विकासकांना काढून टाकणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सामान्यांना परवडणारे व प्रशस्त असे घर देण्यासाठी वेळ पडल्यास नियम, कायद्यात बदल करावयाच्या असल्यास तेही करण्यात येतील. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या समोर असे निर्णय आणले जातील. रखडलेल्या पुनर्विकासाच्या कामांना सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून गती देण्यात येईल. ठाण्यातही अशा पद्धतीने सामूहिक पुनर्विकास योजना सुरू झालेली आहे. सामूहिक पुनर्विकास योजना राबविताना येत असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येतील. SRA, म्हाडा, MIDC, MMRDA, सिडको व BMC या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सामूहिक पुनर्विकासाची योजना राबविण्यात येईल. सामान्य मुंबईकरांना प्रशस्त घर देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून प्राथमिक सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येईल. यामध्ये बगीचा, आरोग्याच्या सुविधा, खुले मैदान आदींचा समावेश असेल. शासन लवकरच गृहनिर्माण धोरण आणत आहे. यामध्ये म्हाडाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, काम करणाऱ्या महिला, गिरणी कामगार यांच्यासाठी घरांची उपलब्धता आणि परवडणारी भाड्याची घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. श्री सिद्धिविनायक मंदिरासाठी विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या माध्यमातून गणेश भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे गणेश भक्तांची होणारी गैरसोय दूर होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. सुरुवातीला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभादेवी येथील 6 समूह पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी केली.
पाहणीनंतर दादर, माहीम व प्रभादेवी विभागातील प्रलंबित पुनर्विकास संदर्भात आढावा कार्यक्रम उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर येथे पार पडला। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून युवासेनेतर्फे 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरात कॉमन मॅन दिन साजरा करण्यात येणार आहे। या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्यांमधील प्रत्येकी 61 सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान युवासेनेतर्फे करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी युवासेनेतर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात। यंदाच्या वर्षीही या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येत आहे। सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ओघ संपूर्ण देशभरात पसरली। सुरुवातीला सीएम एकनाथ शिंदे अर्थात कॉमन मॅन आणि आता डीसीएम एकनाथ शिंदे अर्थात डेडिकेटेड टू कॉमन मॅन ही बिरुदावली जनतेने आपसूक साहेबांना दिलेली आहे। शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी, युवा वर्ग आणि विद्यार्थी या प्रत्येक समाज घटकासाठी अहोरात्र तत्पर राहण्याचे कार्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने करत आहेत। सर्वसामान्यांचे हित सर्वतोपरी हे ब्रीदवाक्य जोपासण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता बांधील आहे। याच जाणीवेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2025 हा दिवस कॉमन मॅन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे। या संकल्पनेद्वारे युवासेनेतर्फे राज्यभरातील 36 जिल्ह्यातील 61 कॉमन मॅनच्या सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे। या 61 सन्मानमूर्तीमध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, लाडक्या बहिणी, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, असंघटित कामगार, विद्यार्थी इत्यादी सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असणार आहे। या वर्षीपासून प्रत्येक वर्षी उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस यापुढे महाराष्ट्रात कॉमन मॅन दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे। उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस येत्या 9 फेब्रुवारी रोजी जल्लोषात साजरा होत असतानाच सामाजिक जाणीवेतून सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहण्याचा आदर्श जोपासण्याचा निर्णय युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्यातर्फे घेण्यात आला आहे। या उपक्रमाच्या नियोजनासंदर्भातील विस्तृत माहिती युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली। अहिल्यादेवीनगरमधील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव, युवासेना जिल्हा प्रमुख आकाश कतोरेस, उबाठा गटाच्या 12 नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। यामुळे अहिल्यादेवीनगरमध्ये उबाठा गटाला मोठे खिंडार पडले। त्याचबरोबर मुंबईतील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन मागील महिनाभरात विविध पक्षांच्या हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरू असून उबाठा गटाला खिंडार पडले आहे। अहिल्यादेवी नगर महापालिकेचे महापौर संजय शेंडगे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नकांडे, सुरेश तिवारी, संतोष ज्ञानाप्पा बबलू शिंदे, संग्राम कोटकर, दत्तात्रय कावे, परेश लोखंडे, संदीप दातरंगे, कैलास शिंदे यांच्यासह उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी 2.5 वर्षांपूर्वी उठाव केला होता। त्याची प्रचिती मागील 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामातून दिसली।
त्यामुळेच अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत येत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की आज 12 नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाने अहिल्यादेवीनगरमधील शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत शिवसेना 80 जागा लढली आणि 60 आमदार निवडून आल्या. उबाठा 95 जागा लढले आणि 20 जागी निवडून आले. उबाठापेक्षा शिवसेनेला 17 लाख अधिक मते मिळाली तर लोकसभेत शिवसेनेला 2 लाख जास्त मते मिळाली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न उरलेला नाही. अहिल्यादेवी नगरमधील विकास कामांना निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. नवी दिल्ली येथील प्रसिद्ध उद्योगपती अभिषेक वर्मा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुक्तागिरी बंगल्यावर जाऊन भेट घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगाही सोबत होते. यावेळी शिंदे यांनी त्यांची नियुक्ती पक्षाचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक, निवडणूक आणि युती या पदी केली. तसे नियुक्तीपत्र शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसू, शिवसेनेचे आसाम राज्य प्रमुख आणि नॉर्थ ईस्ट प्रभारी परमिंदर सिंह मनचंदा हे देखील उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या सन 2025 से 2026 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत गतवर्षीप्रमाणेच माझ्या नजरेतून ठाणे या उपक्रमांतर्गत नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी नागरिकांना सूचना पाठवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले आहे. ज्या नागरिकांना सन 2025 च्या अर्थसंकल्पाविषयी काही सूचना मांडायच्या असतील त्यांनी शनिवार, 08 फेब्रुवारी 2025 पर्यंत त्या सूचना cfo@thnacy.gov.in या ईमेल आयडीवर पाठवाव्यात. त्याशिवाय मुख्य लेखा विभाग, दुसरा मजला, महापालिका मुख्यालय, जन. अरुणकुमार वैद्य मार्ग, ठाणे, 4,06,02 या पत्त्यावर लेखी स्वरूपातही पाठवता येतील, अशी माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. एकाच छताखाली अनेक घरांचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या MCHI क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शन 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवासेनेतर्फे 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरात कॉमन मॅन दिन साजरा करण्यात येणार. ठाणे महानगरपालिका अर्थसंकल्पासाठी सूचना पाठवण्याचे नागरिकांना आवाहन.
या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.